मंडळी, फळं खायला कोणाला नाही आवडत आणि सध्या बाजारामध्ये फळांना जी काही मागणी आहे ना ती काही विचारू नका. पण या मागणीचा ना गैरफायदा घेणारे बरेच फळ व्यापारी आपल्याला दिसतात. फक्त प्रॉफिट कमवायच्या नादामध्ये ना केमिकलनं ती फळं पिकवतात. मग आपल्याला टेन्शन येतं, फळं केमिकलची आहेत की खरंच ऑर्गॅनिक आहेत. या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सांगणारा हा व्हिडिओ आहे. ही फळं कशी ओळखायची, काय काय परिणाम आपल्यावर होतात आणि त्यावरनं कसं संरक्षण करायचं, या सगळ्याची उत्तर देते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर या फळांच्या रांगेमध्ये सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे फळांचा राजा आंबा. आता केमिकलनं पिकवलेला आंबा कसा ओळखायचा हे मी तुम्हाला सांगते. आंबा पिकवण्यासाठी सगळ्यात आधी सर्वाधिक कॅल्शियम कार्बाईडचा जो काही मारा त्यावर केला जातो ना, ज्याला आपण ग्रामीण भाषेमध्ये पुडी लावून पिकवणं असं म्हणतो, हा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. रंगामध्ये एकसारखेपणा आला, जर आंबा पूर्णपणे पिवळा धम्मक दिसत असेल किंवा त्यावर कुठेही हिरवा डाग नसेल तर तो केमिकलनं पिकवलेला आंबा असण्याची शक्यता जास्त असते. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यावरती हिरवे, पिवळे असे छोटे छोटे शेड्स जे आहेत ना ते नेहमी दिसत असतात. पुढचा मुद्दा तो म्हणजे वजन आणि पाण्याचा टब टेस्ट. म्हणजे काय करायचंय, आंबा घरी आणल्यावर पाण्याच्या टब मध्ये टाका. जो आंबा तळाशी जाऊन बसेल तो नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा आहे, ऑर्गॅनिक आहे. जो आंबा पाण्यावर तरंगेल तो केमिकलनं पिकवलेला आंबा असतो, कारण रसायनांमुळे त्यातलं जे रसाचं नैसर्गिक वजन हे कमी होतं. पुढचा मुद्दा तो म्हणजे आंब्याच्या देठाच्या आजूबाजूला जो काही भाग आहे तो पांढरा किंवा फिकट निळा पडलेला दिसला तर तिथे कार्बाईड पावडरचा अंश शिल्लक असलेला दिसून येतो आणि त्यामुळे आंबा कुठला ऑर्गॅनिक आहे आणि कुठला केमिकल ते ओळखा. दुसरा म्हणजे केळी कशी ओळखायची. केळी चटकन पिवळी दिसावीत म्हणून ती केमिकलच्या पाण्यानं त्याला धुतलं जातं, त्यामध्ये बुडवली जातात. तर त्यासाठी ना जर केळीचा संपूर्ण अंग पिवळं धमक असेल पण त्याचा देठ मात्र गडद हिरव्या रंगाचा असेल तर ती केळी 100% केमिकलनं पिकवलेली आहेत. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या केळीचं देठ हळूहळू काळं किंवा फिकट पिवळं पडू लागतं. दुसरं म्हणजे झाडावर नैसर्गिक पिकवलेल्या केळ्यांवरती छोटे छोटे काळे किंवा तपकिरी टिपके असतात. एकदम स्वच्छ डाग नसलेली लिंबासारखी पिवळी अशी जर तुम्हाला केळी दिसत असतील तर ती फॅक्टरीमध्ये किंवा कुठल्या तरी केमिकलनं पिकवलेली असतात. दुसरं म्हणजे ही केळी खायला वरून मऊ लागतात पण आतून त्याचा मध्यभाग कडक आणि चवहीन लागतो, ती केळी म्हणजे केमिकलची. पुढचं फळ आहे ते म्हणजे पपई. अगदी पोटासाठी छान असं हे फळ. मात्र नैसर्गिक पपई ही हळूहळू पिवळी होते, त्यामुळे तिच्यावर ना हिरवे पिवळे पट्टे दिसतात. पण जर पपईवरती एका ठिकाणी गडद पिवळा किंवा दुसऱ्या बाजूनं एकदम कच्चा हिरवा रंग किंवा त्याचा पॅच जर दिसत असेल ना तर ती केमिकल स्प्रे करून पिकवलेली पपई आहे हे ओळखलं पाहिजे. पपई आकारानं मोठी असूनही हातामध्ये आल्यावर ती हलकी वाटली किंवा तिला पपईचा गोड असा नैसर्गिक सुवास नसेल ना तर ती सुद्धा खरेदी करू नका. पुढचं फळ आहे ते म्हणजे द्राक्ष. केमिकल आणि औषधांचा अतिवापर यामधला कसा ओळखला पाहिजे ते म्हणजे द्राक्षांवर कीड पडू नये ना आणि ती ताजी दिसली पाहिजेत म्हणून प्रचंड कीटकनाशकं, पेस्टिसाइड्स त्याच्यावरती वापरले जातात. आता जर द्राक्षांच्या घडावरती एका पांढऱ्या रंगाच्या पावडर सारखा थर जमा झालेला तुम्हाला दिसत असेल, अनेकदा लोक याला द्राक्षाचा नैसर्गिक गोडवा समजतात, पण हा बरेचदा रासायनिक औषधांचा सुकलेला थर असतो. जर हा थर साधापणानं धुवूनही निघत नसेल तर ती द्राक्ष रसायनांनी माखलेली असतात. द्राक्षांचा आकार नैसर्गिक गोल किंवा लंब गोल ऐवजी जर तो गरजेपेक्षा जास्त मोठा, फुगीर आणि कडक असा असेल तर त्यांना वाढवण्यासाठी जिब्रेलिक ऍसिडचा वापर केला जातो. त्यामुळे अशी जी द्राक्ष आहे ती तुम्हाला घ्यायची नाहीये. पुढचं फळ म्हणजे अगदी ऑल सीझन मिळणारं सफरचंद. जे अगदी म्हणतात ना की एक सफरचंद खाल्ल्यावर आपण सगळे रोग दूर ठेवतो, पण केमिकल सफरचंद खाल्ले तर शरीराला त्रास होतो. सफरचंद अनेक महिने ताजी राहावी, चकचकीत अशी दिसावी म्हणून त्यावर मेणाचा थर लावला जातो, जो पोटात गेल्यावर आतड्यांचा आजार जो आहे तो वाढवायला फार कारणीभूत ठरतो. सफरचंद घेताना त्यावरती नखानं थोडंसं खरवडून बघा. नखाला पांढरी पावडर किंवा मेणासारखा पदार्थ चिकटला तर समजून जा की यावर वॅक्स कोटिंग आहे. जे सफरचंद आरशासारखे चमकल्यासारखे तुम्हाला दिसत असतील, थोडे मॅट फिनिश असणारे जे काही सफरचंद आहेत ते सफरचंद तुम्हाला निवडायचं आहे. पुढचं म्हणजे सध्या मार्केटमध्ये असणारे स्ट्रॉबेरीज, चेरीज, हे सुद्धा अगदी ज्यांना बेरीज आवडतात त्यांच्यासाठी ही फळं खूप आवडीची असतात. गडद लाल रंग आणि डाग तुम्हाला चेक करायचे. या फळांना आकर्षक दाखवण्यासाठी अनेकदा लाल रंगाच्या पाण्यामध्ये ती बुडवली जातात. लिचीमध्ये सुद्धा हा आपल्याला प्रकार आजकाल दिसून येतो. जर स्ट्रॉबेरीच्या वरचा भाग पान हिरवा असण्याऐवजी फिकट लाल किंवा गुलाबी रंगाचं जर तुम्हाला दिसलं तर तो कृत्रिम रंग आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. स्ट्रॉबेरी किंवा चेरी हातात
घेऊन टिश्यू पेपरनं तिला हलकी पुसून बघा. जर टिश्यू पेपरला लाल रंग लागला तर तुम्हाला कळेलच की त्याला त्याच्यावर स्प्रे केलेला आहे. मग अशी गोष्टी किंवा अशी फळं तुम्हाला घ्यायची नाहीये. पुढचं फळ आहे ते म्हणजे ऑल सीझन मिळणारं संत्र मोसंब. तर रसायनांचं इंजेक्शन आणि रंग हा मोठ्या प्रमाणात संत्र मोसंबाला पिकण्यासाठी दिला जातो. गोड ती असावी त्यासाठी ना आर्टिफिशियल स्वीटनर्स यामध्ये इंजेक्ट केले जातात इंजेक्शननी. पिवळी धमक दिसण्यासाठी लेड, क्रोमेट किंवा डायचा वापर सुद्धा केला जातो. जर संत्र्याची साल ही एकदम पिवळी किंवा नारंगी आहे आणि देठ आहे तो अगदी वाळलेला किंवा काळा किंवा तुटलेला आहे तर ते झाडावरून कच्चं तोडून रसायनांद्वारे पिकवलेलं असतं. नैसर्गिक संत्र्याचे देठ हे थोडे हिरवट आणि तपकिरी असतात. पुढचं फळ आहे ते म्हणजे चिकू. सालीचा कडकपणा आणि माती. आता या दोन गोष्टी चिकूच्या बाबतीत इम्पॉर्टंट आहेत. चिकू लवकर पिकवण्यासाठी त्यांना एथ्रेल नावाच्या केमिकलच्या पाण्यानं त्याला भिजवलं जातं. नैसर्गिक चिकू पिकल्यावर मऊ होतो आणि त्याची साल थोडीशी सुरगळल्यासारखी असते. जर चिकू बाहेरून एकदम घट्ट, कडक आणि गुळगुळीत असेल पण आतून मात्र काळा किंवा मऊ असेल तर तो केमिकलनं पिकवलेला असतो. तर माझ्या सखींनो, ही जी सगळी फळं आहेत ती आता सध्या सीझनची फळं आहेत. त्यामुळे सीझनल किंवा लोकल फळं खायलाच तुम्ही फोकस करा. जे फळ ज्या ऋतूमध्ये निसर्गतः उगवतं तेच खाण्याला प्राधान्य द्या. बिगर सीझनची फळं नेहमी साठवणुकीची, कोल्ड स्टोरेज मधली आणि केमिकल लावलेली असतात. त्यामुळे ही जी आता तुम्हाला फळांची मी नावं घेतली ती सध्या मार्केटमध्ये मिळतात. त्यामुळे तुम्ही ती खा. मात्र ती खात असताना या छोट्या छोट्या टेस्ट करा. मात्र सीझन संपल्यावरती पण जर ही फळं तुम्हाला मिळत असतील किंवा दिसत असतील तर मात्र अगदी डोळ्यामध्ये तेल घालून त्याचे परीक्षण करणं, त्याला पाहणं आणि अगदी चापून चोपून ते फळ घेणं हे सुद्धा गरजेचं आहे. याचा विचार करा, कारण यामुळेच कित्येक अनवॉन्टेड केमिकल्स आपण स्वतःहून आपल्या पोटामध्ये टाकत असतो. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घ्या, कारण यामुळे जर केमिकलचा अतिवापर झाला, लहान मुलांची किंवा ज्यांची बॉडी सेन्सिटिव्ह आहे, इम्युनिटी खूप कमी आहे, अशांना मग पित्त होणं, पोटाचे त्रास होणं, जुलाब लागणं, ॲसिडिटी होणं, उलट्या होणं, पोटाच्या रिलेटेड खूप 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 त्यामुळे समस्या जाणवतात. शरीरावरती बारीक बारीक पुरळ येऊन ॲलर्जी सुद्धा होऊ शकते. त्यामुळे या सगळ्याचा विचार करा आणि नंतरच फळं निवडा. बाकी हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. भरपूर शेअर करा आणि लोकमत सखीवर असंच प्रेम करा.